मीरा, सगळंच अवघड झालं ग. आपल्याला मंजिरीला मारायचं नव्हतं, तिचा जीव नव्हता घ्यायचा आपल्याला. फक्त तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचं होतं. पण अपघातानेच का होईना तिचं खून झाला. मीरा, तू अथर्वला शब्द दिला होतास की त्यांच्या आईंना काही होऊ देणार नाही, त्यांच्या जीवावर बेतेल असं काही होणार नाही. आता होतही माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झाला. मीरा, नाही, असं नाहीये. तू आधी हा विचार स्वतःच्या डोक्यातून काढून टाक, हा प्लीज. असं नाहीये काही. आता हे सगळ्यांना कळेल, वेदाच्या बाबांना पण कळेल. ती क्रूर बाई वेदाच्या बाबांच्या मनात कायमची देवी बनून जाईल ग. मंजिरीचा मृत्यू झालाय हे सगळ्यांना कळल्यावर मी काय करू? मला काही समजत नाही. मी काय करू ताई? मीरा, ऐक, रडू नको, शांत हो, नीट ऐक. हा एक अपघात होता. हा, मंजिरीचा अंत कधी ना कधी होणारच होता अगं. या अपघातामुळे जरा लवकर झाला एवढंच. कदाचित महागौरी मातेची हीच इच्छा असेल. हा, तुला काही होणार नाही, तू घाबरू नकोस, मी आहे ना. हा, दादा, अरे तू सांगितलं होतं ते पार्सल आलंय, तेच बघतेय मी. काय सुंदर साड्या आहेत रे. जयननी पाठवल्यात ना? हो बाबा. जयनला पण एवढी फॉर्मॅलिटी करायची काहीच गरज नव्हती. बाबा, फॉर्मॅलिटी नाहीये, त्याला मनापासून वाटलं म्हणून त्याने पाठवल्यात. वहिनी, अगं ये ना, साड्या बघ. नाहीतर नंतर मला म्हणशील की चांगल्या चांगल्या साड्या ना तुम्हीच घेऊन टाकल्या. मीरा, ये. आमचे एक क्लायंट आहे जयंत, त्यांच्या बायकोने साडीचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. त्यांचं स्वतःचं ब्रँड आहे. त्यांनी तुझ्यासाठी, आईसाठी आणि अनन्यासाठी साड्या पाठवल्या. घेऊन बघ तुला कोणती आवडते ते. आणि आई कुठे? आई बाहेर गेलीये. सो फॉर अ चेंज आईसाठी साडी मी निवडतो. ओके? ओके. लेट मी ट्राय. मला असं वाटतं की निळी साडी चांगली दिसेल आईवर. कम ऑन अथर्व, मंजिरीवर खरं तर जांभळा रंग खुलून दिसतो. हो दादा, अरे आईवर कोणता रंग शोभून दिसेल हे तुला थोडी, बाबांना माहित असणार, हो ना? असं काही नाही अनन्या, मी फक्त माझं मत दिलं. बाकी मंजिरीला कुठली साडी हवी ना हे तीच चूज करेल. आपण एक काम करूयात. मीरा, आईसाठी साडी तू निवड. हो ना? मीरा, तयार राहा, आता अख्खं घर कोलमडणार आहे. पण तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. हा, आहे मी. अगं तिथे का उभी आहेस? ये इथे ये. चल चल. वहिनी, काय? बघ ना.
ओके, आपल्याला टेन्शन घ्यायची ना काहीच गरज नाही. आई स्वतःसाठी साडी ना स्वतःच चूज करेल. ती बघा आली. ही मंजिरी मेली होती ना, तिची जखम कुठे, रक्त कुठे? आई अगं आपल्या एका क्लायंटने ना साड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. सो स्पेशली या साड्या ना आपल्यासाठी पाठवल्या. सो तू नव्हतीस म्हणून ही जबाबदारी दादाने मीरा वहिनीवर दिलेली की तुला कोणती साडी सूट करेल. पण तू आता आली आहेस ना, तर तू चूज कर. आपण बघूया ना की तुला कोणत्या रंगाची साडी आवडेल. दादाने चूज केलेली निळ्या रंगाची की बाबांनी चूज केलेली जांभळ्या रंगाची. मीरा निवडणार आहे ना साड्या, मग माझी साडी तिलाच निवडू दे. चालेल ना?